कथेचं नाव आहे एक स्त्री भाग चौथा अंतिम. 1 ते 3चे भाग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. लेखक आहेत विशाल. आता पुढे. सूर्योदयाची वेळ होती. रात्रीचे पावसाचे काळे ढग बाजूला सारून सूर्यकिरणे धरतीवर प्रकाश फेकत होती. हळूहळू ढगामध्ये लपलेला सूर्य बाहेर येत होता आणि संपूर्ण धरतीला उजळून टाकत होता. ती भयानक काळरात्र आता सरली होती. गावकरी आता हळूहळू घरातून बाहेर येऊ लागले होते आणि पंडिताने सांगितल्याप्रमाणे सगळे एकत्र जमले होते. पंडित पण आला होता. आता पंडित काय सांगणार याकडे सगळ्यांचे लक्ष होते. पण गावचे पाटील अजून आले नव्हते, त्यामुळे सगळे त्यांची वाट बघत होते. तेवढ्यात पाटील झपाझपा पावले टाकत आणि घाबरलेल्या अवस्थेत येताना दिसले. ते खूप काळजीत दिसत होते. ते जवळ येताच पंडितजींनी त्यांना विचारले, काय झालं पाटील, तुमची अशी अवस्था कशी काय? सगळं ठीक आहे ना? पाटील म्हणाले, काय बी ठीक नाही बघा. सकाळपासून रग्या आणि गण्या गायब आहेत. कुठे गेलेत काय बी ठाव नाही. सकाळी उठल्यापासनं मी त्या दोघांना हुडकतोय, पण त्यांचा काय बी पत्ता नाही बघा. त्यांच्यासोबत काय वंगाळ तर घडलं नसेल ना? पंडित म्हणाले, तुम्ही काय काळजी करू नका. आपण सगळे मिळून शोधू त्यांना. होईल सगळं ठीक. पंडितजी, कालच्या पूजेचं काय झालं? कसलं संकट आहे आपल्या गावावर, काही समजलं का? हे समज काय घडतंय ते काही कळालं का? गावातील एका वृद्ध माणसाने विचारले. पंडित म्हणाले, हो, सगळं समजेल. पण आधी आपण काल ज्या ठिकाणी पूजा केली तिथे जाऊया आणि बघूया. सगळेजण जिथे पूजा केली होती त्या ठिकाणी आले. पावसामुळे सगळी पूजा विस्कटलेली होती. पंडित पुढे आले आणि ते दचकलेच. पाटील म्हणाले, काय झालं? तुम्ही घाबरला का? पंडित म्हणाले, आपण काल रात्री इथं कुंकू आणि रिंगण करून मध्ये लिंबू ठेवले होते, पण इथं काहीच दिसत नाही. पावसामुळे सगळं वाहून गेलं असेल, पण आजूबाजूला थोडा काळा रंग दिसतोय. यावरून असंच म्हणता येईल की त्या कुंकवाचा रंग काळा पडलाय. याचा अर्थ आपल्या गावावर एखाद्या पिशाच्य शक्तीचा साया आहे. ते बघा, तिकडे लिंबू पडलेत, असं म्हणून एका गावातल्या व्यक्तीने बोट केले. सगळ्यांनी तिकडे बघितले. सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. ते लिंबू पण पूर्णपणे काळे पडले होते. पाटील म्हणाले, पंडित, लिंबू काळे पडण्याचा काय अर्थ होतो? पंडित म्हणाले, याचा अर्थ आपला गाव खूप संकटात आहे. ती पिशाच्य खूपच शक्तिशाली आहे आणि कालच्या रात्री तर तिच्या शक्ती एकदम वाढल्या होत्या. काल काहीतरी अघटित नक्कीच घडलं आहे. काल कुणी घराबाहेर तर पडलं नव्हतं ना? आणि कुणी दार पण उघडलं नाही ना? पाटील म्हणाले, काल रातच्याला आमच्या वाड्यावर एक पोरगी आली होती, शेवंता नावाची. पाटलाने शेवंताची सगळी कहाणी सांगितली. पंडित म्हणाले, अहो पाटील, हे काय केलं तुम्ही? अहो, ती कुणी साधी पोरगी नव्हती हो. ती एक पोरीचं रूप घेऊन आलेली एक पिशाच्य होती. तुम्ही तिला बघितलं का सकाळपासनं? हे ऐकून पाटलाच्या पायाखालची जमीनच सरकली. नाही, ती शेवंता पण नाही दिसली सकाळपासून. म्हणजे तिनंच माझ्या रघ्याला आणि गण्याला गायब केलंय का? पाटील भीत म्हणाले. हे सगळं ऐकून आणि पाहून सगळा गाव आता घाबरला होता. सगळे आपापसात कुजबूज करू लागले होते. पंडितजीने सगळ्यांना शांत करत म्हणाले, आता आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. तुम्ही सगळे आता घरी जा आणि कोणीही एकटे फिरू नका. सगळे गावकरी परत आपापल्या घरी गेले. इकडे पंडित आणि पाटील गावातील मोजक्या माणसांना घेऊन रघ्याच्या आणि गण्याचा शोध घेण्यासाठी निघाले. गावात तर आधीच पाटलाने शोधले होते, म्हणून आता ते सगळे आता जंगलाकडे निघाले. सगळ्यांनी जंगलात प्रवेश केला. सूर्य माथ्यावर आला होता, पण जंगल एवढं घनदाट होतं की सूर्यकिरणाचा प्रकाश जमिनीवर पडतच नव्हता. कोणालाही भीती वाटावं असं ते जंगल होतं. सगळेजण रघ्या आणि गण्याला हाक मारत होते आणि शोधत होते, पण कुठं काहीच दिसत नव्हतं. खूप वेळ झाला, पण अजून काहीच पत्ता लागत नव्हता दोघांचा. सगळेजण अजूनच जंगलाच्या आत जात होते. सगळेजण आता जंगलातल्या झऱ्याजवळ आले आणि बाजूला एका मोठ्या दगडावर कोणीतरी पालतं पडल्याचं दिसलं. सगळ्या शरीरावर चिखल लागल्यामुळे कोण आहे ते कळत नव्हतं. सगळेजण भीत पुढे गेले. त्याला सरळ करा रे, पाटलाने त्याच्या माणसांना हुकूम सोडला. तसं दोघंजण पुढे होऊन त्या पालत पडलेल्या माणसाला सरळ केलं आणि ते दोघं दचकून मागे आले. समोरचं दृश्य बघून सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. समोर गण्या मृत अवस्थेत पडला होता. त्याच्या सगळ्या अंगावर नखांचे ओरखडे ओढले होते.
रक्ताने त्याचं शरीर माखलेलं होतं. खूप भयानक असा त्याचा मृत्यू झाला होता. कुणाला त्याच्याकडे बघवत पण नव्हतं. पाटील अजूनच घाबरला. आमचा रघ्या कुठे? काल रातच्याला घात झालं, त्या चांडाळ पिशाचीने डाव साधला. पाटील रडत रडत म्हणाला. शांत व्हा, आपण शोधू त्याला, पंडित पाटलाला समजावत म्हणाले. आणि त्यांची नजर गण्या पडलेल्या दगडावर गेली. तिथं काहीतरी लिहिलं होतं. पंडित दगडाच्या जवळ गेले आणि वाचू लागले. त्या दगडावर लिहिलं होतं, ती परत आली आहे. ती येडी सावित्री. हो, त्या दगडावर लिहिलं होतं, ती परत आली आहे, ती येडी सावित्री. हे वाचून पंडितांचं डोकंच सुन्न पडलं. आता त्याला सगळं समजलं होतं की हा सगळा काय प्रकार आहे. आपल्या गावात हे काय चालू आहे हे सगळं त्याला आता समजलं होतं. तिकडे पाटील आपल्या पोराच्या काळजीने रडत होता. पाटील, चला तुम्ही गावात परत, आणि तुम्ही सगळेजण अख्खं जंगल शोधून बघा, रघ्याचा काय शोध लागतो का ते, पंडित म्हणाले. मग पाटलाची माणसं रघ्याचा शोध घेण्यासाठी निघून गेली आणि पंडित आणि पाटील इकडे पाटलाच्या वाड्यावर आले. पाटील खूप दुःखात होते. पंडित आणि पाटील खुर्चीवर बसले आणि बोलू लागले. पंडित म्हणाले, तुम्हाला सावित्रीबद्दल तर माहीतच आहे. पाटील म्हणाले, होय, बिचारीचं लय बेकार झालं, पण त्याचा इथे काय संबंध? पाटील पंडितांना विचारत होते. तर पंडित म्हणाले, अहो पाटील, तिचाच तर सगळा संबंध आहे इथं. मी गण्या ज्या दगडावर मरून पडला होता, त्या दगडावर त्याने रात्रीच्या अंधारात स्वतःच्या रक्तानं लिहिलं होतं की ती परत आली आहे, ती येडी सावित्री. ते नीट न लिहिल्यामुळे तुम्हाला समजलं नसेल, पण मी खूप वेळा नीट वाचून बघितलं तेव्हा मला समजलं. पंडित पाटलांना सांगत होते. पाटील म्हणाले, मला काय बी समजेना बघा पंडित, काय ते नीट सांगा. पंडित म्हणाले, बरं सांगतो, पण मला एक खरं खरं सांगाल का? तरच मी आपल्या गावाला वाचवू शकेल. पाटील म्हणाले, हो, सगळं सांगतो, बोला, काय विचारायचं आहे? पाटलांनी पंडितांना बोलले. पंडित म्हणाले, सावित्रीच्या हत्यामागे रघ्या आणि त्याच्या मित्रांचा काही संबंध नाही ना? पंडित पाटलांना विचारत होते. कारण आधी रघ्याच्या साऱ्या मित्रांचा भयानक खून झाला आणि आता गण्याचा पण झाला, आणि हे सगळं त्या भूतानेच केलं हे पण खरं आहे. म्हणून विचारतो, सगळं खरं खरं सांगा पाटील. पंडित पाटलांना विचारत होते. हे ऐकून पाटलांच्या चेहऱ्याचा रंगच उडाला आणि ते कावरेबावरे होऊन बघू लागले. पाटील म्हणाले, मला वाटतं आता तुमच्यापासून लपवून ठेवण्याची गरज नाही. प्रश्न माझ्या पोराच्या जीवाचा आहे, पाटील म्हणत होते. पंडित म्हणाले, काय लपवलंय तुम्ही? पाटलांना विचारत होते. तसे पाटील म्हणाले, सावित्रीचा खून रघ्या आणि त्याच्या मित्रांनीच केला आणि परत आरामात ते जगू लागले. पण सावित्रीला बरा करणारा तो डॉक्टर विशाल शांत बसणारा नव्हता. त्याने सगळीकडे पोलीस लावले आणि खुनाचा शोध घेण्यासाठी. त्याच्या प्रयत्नांना यश आलं आणि एक दिवस पोलीस आले वाड्यावर आणि रघ्या आणि त्याच्या मित्रांना पकडायला. पण मग मी माझ्या एकुलत्या एका मुलाला वाचवण्यासाठी माझी सारी राजकीय ताकद पणाला लावली. पोलिसांना पैसे देऊन त्याचं तोंड बंद केलं आणि पैशाच्या जोरावर सगळी केसच मी बंद करून टाकली, पाटील सांगत होते. पंडित म्हणाले, म्हणूनच सावित्री परत आली तिचा बदला घेण्यासाठी, आणि आता तिचा बदला पूर्ण होणार. रघ्याला मारल्यावर आपल्या लवकर काहीतरी केलं पाहिजे. रघ्याचा घात कधीही होऊ शकतो, पंडित पाटलांना म्हणत होते. पाटील म्हणाले, असं म्हणू नका पंडित, काहीतरी उपाय करा, वाचवा माझ्या रघ्याला. असं बोलून पाटील रडू लागला. पंडिताला त्याची अवस्था बघवेना. तो पाटलांना म्हणाला, एक उपाय आहे.
पाटील म्हणाले, सांगा, लवकर सांगा. तुम्ही जे सांगाल ते मी करीन. तुम्ही फक्त सांगा. त्यावर पंडित म्हणाले, सावित्रीचा प्रेतात्मा खूप शक्तिशाली प्रेतात्मा आहे. तिची इच्छा अपूर्ण राहिल्यामुळे तिला मुक्ती मिळाली नाही आणि ती एक पिशाच्य बनून तिचा बदला घेत आहे. पण तिने जरी तिचा बदला घेतला तरी पण ती शांत बसणार नाही. ती गावातील लोकांना त्रास देत राहणारच, कारण आपण सगळेच तिचे गुन्हेगार आहोत. गावातील लोकांनी पण ती वेडी असताना तिला खूप त्रास दिला, म्हणून ती रोज कोणाच्या ना कोणाचा बळी घेत राहील आणि या गावाला स्मशान बनवून टाकेन. तिला शांत करायचं असेल तर एकच व्यक्ती आपली मदत करू शकतो आणि तो आपल्या गावाला वाचवू शकतो. पाटील म्हणाले, कोण? नाव सांगा त्याचं. आपण त्याला घेऊन येऊ इथं आणि त्याला विनवणी करू सावित्रीला शांत करायची. आधीच मी जर माझ्या पोराला चांगली शिक्षा दिली असती तर ही वेळ आली नसती. पण आता कमीत कमी आपलं गाव तरी वाचवलं पाहिजे आणि त्यासाठी मी काय पण करायला तयार आहे. पंडित म्हणाले, डॉक्टर विशालच सावित्रीला वश करू शकतात. कारण विशाल एकच अशी व्यक्ती आहे जिने सावित्रीचं आयुष्य बदलून टाकलं, तिला सुख दिलं, शिकवण दिली आणि सावित्रीने पण विशालवर खूप प्रेम केलं. म्हणून मी डॉक्टर विशालला काही करणार नाही आणि डॉक्टर विशाल पण तिला सहज वश करू शकतात. फक्त विशालला एकदा सावित्रीच्या पिशाच्या रूपाकडे उभं करायचं आणि ती विशालला बघून आपोआपच शांत होईल. कारण प्रेमापेक्षा दुसरी कोणतीच शक्ती मोठी नाही. पंडित सांगत होते. पाटील म्हणाले, चला तर मग आपण डॉक्टर विशालकडे जाऊ आणि त्यांच्याकडे मदतीची भीक मागू. चला लवकर. असं म्हणून पाटील खुर्चीवरून उठले. पाटलाच्या ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली आणि पंडित आणि पाटील दोघेही गाडीत बसून निघाले डॉक्टर विशालची मदत घेण्यासाठी. दिवस मावळण्याची वेळ झाली होती. पाटलाची माणसं जंगलातून परत गावात आली, पण रघ्या काय त्यांना सापडला नव्हता. सगळे गावकरी आपापलं काम आटपून दार खिडक्या बंद करण्याच्या तयारीत होते आणि पंडित आणि पाटील डॉक्टर विशालला आणण्यासाठी जरा लांबच्या म्हणजेच दुसऱ्या रस्त्याने निघाले. जवळचा रस्ता म्हणजे जंगलातून जाणारा रस्ता, त्यामुळे दुसऱ्या रस्त्याने निघाले. आता दिवस मावळला होता. अंधार पडायला सुरुवात झाली होती. गाडी हळूहळू डॉक्टर विशालच्या गावाजवळ येत होती. रात्रीचे 8 वाजले असतील साधारण. पाटील आणि पंडित आता डॉक्टर विशालच्या गावी पोहोचले होते. रात्रीचा काळोख आणखीनच गडद होत होता. हवेने तिचा रुख बदलला होता. जोरदार वारा सुटला होता. विजा चमकू लागल्या होत्या. आज पण जोरदार पाऊस पडणार असं वाटत होतं. एव्हाना पाटील आणि पंडित विशालच्या घरी पोहोचले होते. दारातच वरांड्यात विशालचे आईबाबा बसले होते. पंडितजींनी पुढे होऊन परिचय दिला. विशालच्या बाबांनी त्यांना आत बोलवलं. बसण्यासाठी खुर्ची दिली. आता पाटील म्हणाले, डॉक्टर विशाल कुठे आहेत? त्यावर त्यांचे विशालचे बाबा म्हणाले, आहे तो आतल्या खोलीत आहे. सावित्रीसोबत जे घडलं तेव्हापासून तो खूपच एकटं राहायला लागला आहे. त्याने सावित्रीला न्याय मिळावा म्हणून रात्रदिवस एक केला, पण या समाजात न्यायाची जागा आता पैशाने घेतली. सगळी लोक भ्रष्टाचारी झाले आहेत. कोणी पण आपलं काम प्रामाणिक करत नाही. सगळेजण पैशाचे पुजारी. प्रत्येकाने पैसे खाऊन ती केस बंद केली. तेव्हापासून विशाल खूपच खचला आहे. आपण सावित्रीला न्याय मिळवून नाही देऊ शकलो याचं त्याला खूप वाईट वाटतंय. दिवसभर तो स्वतःला कामात झोकून देतो आणि मग रात्री असा एकटाच खोलीत शांत बसून राहत असतो. विशालचे बाबा त्यांना सांगत होते. पंडितांनी विचारलं, आम्ही भेटू का त्यांना? सावित्रीबद्दलच बोलायचं आहे त्यांच्याशी. त्यावर बाबा म्हणाले, हो बघा तुम्ही बोलून काही फरक पडतो का ते. ती बघा, ती समोरची खोली आहे. विशालच्या बाबांनी विशालची खोली पंडितांना दाखवली. ते दोघेही विशालच्या खोलीत गेले.
विशाल बेडवर बसून खिडकीत ठेवलेल्या पिंजऱ्यातील पोपटाकडे पाहत होता. खोलीत कोणीतरी आल्याची चाहूल होताच विशालने दाराकडे बघितले. तसा तो बेडवरून उठून उभा राहिला आणि पुढे होत म्हणाला, या पंडितजी, बसा. कसं काय येणं केलं? पंडितजींनी पाटलांची ओळख करून दिली आणि वडगावात जो प्रकार घडत आहे ते सगळं सांगितलं. हे सारं ऐकून विशालचा विश्वासच बसेना की सावित्री एक पिशाच्य बनून बदला घेत आहे यावर. विशाल म्हणाला, खरंच खूप विचित्र आहे हे सगळं. पण मला सांगा, मी काय मदत करू शकतो तुमची? आणि तुम्हाला वाटत असेल माझ्या येण्याने सावित्रीचा आत्मा मुक्त होईल तर तो तुमचा एक भ्रम आहे. खरं तर माझा या सगळ्यावर विश्वासच नाही आहे. पण पाटील म्हणाले, सगळं खरं आहे तुमचं, पण एकदा फक्त तुम्ही आमच्यासोबत चला वडगावला आणि बघा स्वतःच्या डोळ्यांनी. त्यावर पंडित म्हणाले, हो चला तुम्ही आमच्यासोबत एकदा तरी. खूप अपेक्षा ठेवून आलोय आम्ही तुमच्याकडे. विशाल म्हणाला, हो ठीक आहे. जर तुम्हाला माझी मदत होत असेल तर मी नक्की करेन. पण आता खूप रात्र झाली आहे. 10 वाजले आहेत रात्रीचे. पंडित म्हणाले, हो, आपल्याला आत्ताच निघावं लागेल, नाहीतर आज काहीतरी भयानक अनर्थ घडेल. विशाल म्हणाला, ठीक आहे. असं म्हणून ते तिघेजण बाहेर पडू लागले. तोपर्यंत विशालची आई आली आणि म्हणाली की जेवण तयार आहे, आता तुम्ही जेवण करूनच जा. नको, आज नाही, परत कधीतरी, पंडित म्हणाले. पण विशालच्या बाबांनी पण आग्रह केला आणि जोरदार पाऊस पण कोसळू लागला. ठीक आहे, पावसाचा वेग कमी होईपर्यंत आपण जेवण करून घेऊ आणि मग जाऊ, विशाल म्हणाला. मग त्या सगळ्यांनी जेवण करायला चालू केलं. बाहेर धो पाऊस कोसळत होता आणि विजासुद्धा कडाडत होत्या. इकडे वडगावात पण वेगळी स्थिती नव्हती. लोकांनी भीतीने सगळी दारं खिडक्या बंद करून घरात बसले होते. पण अचानक एक हृदयभेदक किंकाळीने रात्रीची शांतता भंग पावली. पावसाचा वेग कमी झाला आणि आता चित्रविचित्र आवाज येऊ लागले. खूप भयानक आवाज होता तो. ऐकून कुणाच्या पण पायाखालची जमीन सरकेल असा होता तो आवाज. आणि अशातच लोकांच्या दारावर जोरदार कुणीतरी वाजवू लागलं. एका पाठोपाठ एक अशा प्रकारे कुणीतरी जोरदार थापा टाकत होतं आणि त्यामुळे घरात जीव मुठीत धरून बसलेले लोक अजूनच घाबरून अर्धमेले झाले होते. कुणी देवाचा धावा करत होते तर कुणी देवघरातच जाऊन बसले होते. आता पाऊस पूर्ण थांबला होता. आता फक्त विजांचा कडकडाट आणि जोरदार वारा वाहत होता आणि मध्येच तो विचित्र आवाज काळजाचं पाणी करत होता. इकडे जेवण आटपून पाऊस थांबल्यामुळे पाटील, पंडित आणि विशाल गाडीत बसून वडगावकडे निघाले. रात्रीचे 11 वाजले होते. खूप भयानक वातावरण होतं सगळीकडचं. रोजच्यापेक्षा आज खूपच भयानक आणि वेगळं वाटत होतं. याची जाणीव विशालला होती. थंडगार वारा अंगावर काटे आणत होता. घुबडे ओरडत होती, विजा चमकत होत्या. जसं वडगाव जवळ येत होतं तसं आणखीनच भयानक वातावरण होत होतं. एवढ्या थंडीत पण त्या तिघांना सुद्धा दरदरून घाम फुटला होता. एवढा भयानक तो रात्रीचा प्रवास त्यांचा चालू होता. इकडे वडगावात दारावर जोरजोराने थापा पडणं काही बंद झालं नव्हतं. अजूनही कोणीतरी धावत सगळ्यांचे दार बडवत होतं आणि त्याच्यामागे एक भयानक अशी सावली त्याचा हवेत उडून पाठलाग करत होती आणि जोराने हसत होती, किंकाळत होती आणि त्यातच विजांचा कडकडाट त्या मायावी पिशाच्याला साथ देत होता. घुबडांचं ओरडणं चालूच होतं. पाऊस जरी थांबला असला तरी खूप भयानक असं तांडव त्या वडगावात सुरू झालं होतं.
ती दार बडवणारी व्यक्ती जीवाच्या आकांताने सगळीकडे मदत मागत होती. खूपच वाईट अवस्था होती त्या व्यक्तीची. सगळ्या अंगावर जखमा झाल्या होत्या. त्यातून रक्त वाहत होतं. नीट चालताही येत नव्हतं. आणि त्याचा पाठलाग करणारी ती अमानवी पिशाच्च सावली पाहून तर ती आणखीनच घाबरत होती. ती व्यक्ती दुसरं तिसरं कोणी नसून रघ्या होता. आणि त्याचा पाठलाग करणारी ती सावली म्हणजे ती सावित्रीचा आत्मा होती. आता ती एक भयानक पिशाच्च बनली होती आणि आपला बदला घेण्यासाठी ती फार आतुर झाली होती. रघ्या गावभर फिरला पण त्याला कोणाचीही मदत मिळाली नाही. अख्खा गाव जागा होता पण बाहेरील वातावरण आणि चित्रविचित्र आवाज ऐकून घरात जीव मुठीत धरून बसला होता. कोणाचीही हिंमत नव्हती बाहेर डोकावण्याची. इकडे रघ्या पळता पळता जोराने आपटला. आता तो खूप थकला होता आणि भीतीमुळेच तो अर्धमेला झाला होता. तो उठण्याचा खूप प्रयत्न करत होता पण त्याला जागेवरून हलता पण येईना. हळूहळू सावित्री त्याच्या समोर येऊ लागली आणि विजांच्या प्रकाशात आता त्याला ती स्पष्ट दिसू लागली. रघ्याने आणि त्याच्या मित्रांनी सावित्रीची जी अवस्था केली होती त्याच रूपात सावित्री रघ्यासमोर हवेत उभी राहिली होती. केस मोकळे सोडलेले होते, अंगावर ओरखडे उरबाडलेले, चेहरा पांढरा आणि तिच्या पोटात खुपसलेला सुरा देखील तसाच होता आणि तिथून रक्त वाहत होतं. खूप विद्रूप आणि भयानक असं रूप होतं ते. रघ्या हात जोडून विनवू लागला, मला माफ कर सावित्री, मला सोडून दे. तुम्ही सोडून दिलं का मला? माझ्यावर दया दाखवली का? त्या रात्री स्त्री आणि पुरुषाचा आवाज मिक्स केल्यावर जसा आवाज येतो तशा आवाजात सावित्री म्हणाली. तो आवाज खूपच भीतीदायक होता. रघ्या म्हणाला, मग मला मारून तर टाक एकदाचा, नाही सहन होत आहे आता मला. सावित्री म्हणाली, तुला मरावं तर लागणारच, पण तुला एवढ्या सहजासहजी मारलं तर तुला मी जे दुःख भोगलं त्याची जाणीव तरी कशी होणार? म्हणून मी तुला 2 दिवसापासून ती पीडा देत आहे जी तू मला दिलीस. आता तुझा अंत निश्चित आहे. रघ्या परत विनवणी करू लागला, मला माफ कर, माझी चूक झाली. पण याचा काही परिणाम त्या पिशाच्च सावित्रीवर होणार नव्हता. ती हळूहळू रघ्याजवळ येत होती. रघ्या भीतीने थरथर कापत होता. समोर मृत्यू आहे याची त्याला कल्पना होती. तो सरपटत सरपटत मागे सरकत होता. पण अचानक त्या पिशाच्चने रघ्याच्या अंगावर झेप घेतली आणि स्वतःच्या पोटातील सुरा काढून रघ्याच्या पोटात खुपसला आणि त्याच्या नरडीचा घोट घेतला. तसं एक जोरदार किंकाळी सगळ्या गावात दुमदुमली. ते पिशाच्च अजूनही रघ्याच्या छातीवर बसून त्याचं रक्त पीत होतं. एवढ्यात एक मोठा प्रकाश त्या पिशाच्या अंगावर पडला. तसं तिने प्रकाशाच्या दिशेने बघितलं तर कुणीतरी आलं होतं गाडीतून आणि ते म्हणजे पाटील, पंडित आणि विशाल हे तिघंजणं आणि त्यांचा ड्रायव्हर होता. समोरचं दृश्य पाहून विशालच्या पायाखालची जमीनच सरकली. पाटील आणि पंडितांनी तर बोबडीच वळली आणि गाडीचा ड्रायव्हर तर केव्हाच पळून गेला होता. ते तिघेही थरथर कापत होते. पुढच्या क्षणी काय घडेल आणि काय ते माहीत नव्हतं. ती पिशाच्च डोळे मिचकावत आणि तिचे रक्ताने माखलेले दात दाखवत राक्षसी हास्य करत होती आणि हळूहळू त्या तिघांकडे येऊ लागली. त्या तिघांना काही समजेना काय करावं. ते तिघेही भीतीने कापत उभे होते. ती पिशाच्च या सगळ्यांना न्याहाळत होती आणि मग डॉक्टर विशालकडे वळली आणि त्याला गोल गोल फिरून पाहू लागली आणि हसून वेड्यासारखं टाळ्या वाजवू लागली. विशाल पण तिला निरखून बघत होता. त्याला आता कळून चुकलं होतं की हीच सावित्री आहे आणि नकळत त्याच्या तोंडून सावित्री असा उच्चार निघाला. त्या क्षणी ती पिशाच्च जागेवर थांबली आणि वर हवेत गेली आणि एक विलक्षण असा प्रकाश तिच्यातून बाहेर पडला. डोळे दिपवून टाकणारा तो प्रकाश होता आणि त्या प्रकाशात हळूहळू ते कुरूप रूप बदलून एक सुंदर रूप तयार झालं. शुभ्र साडी परिधान करून गळ्यात मोकळे केस सोडलेले होते. कपाळावर गोल काळ्या रंगाची टिकली होती आणि हवेत उभी राहिलेली ती सावित्री आता त्या तिघांनाही स्पष्ट दिसत होती. विशाल म्हणाला, मला माफ कर सावित्री, मी तुला वाचवू नाही शकलो
आणि तुला न्यायही मिळवून नाही देऊ शकलो. सावित्री म्हणाली, न्याय तर मला मिळालाच, आणि तो फक्त तुझ्यामुळे. तुझ्या शिकवणीमुळे तुला नेहमी वाटायचं ना की मी स्वतःचं रक्षण करावं आणि स्वतःचं रक्षण स्वतः करावं आणि कुणावरही अवलंबून राहू नये. समाजातील दुष्ट लोकांना तोंड द्यावं, अन्याय अजिबात सहन करू नये, हीच इच्छा होती ना तुझी. पण काय करणार, हे सगळे गुण आत्मसात करायच्या आधीच माझा घात झाला. पण तू दिलेल्या शिकवणीमुळे आणि तुला एकदा शेवटचं पाहण्याच्या इच्छामुळे या नराधमांचा सूड घेण्यासाठी मी परत आले. तुला शेवटचं पाहण्याची खूप इच्छा होती, आता ती पूर्ण झाली. आता मला मुक्ती मिळेल. तू जर थोडा आधी माझ्या आयुष्यात आला असता तर आज माझी ही अवस्था नसती. खरंच, जर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात जर तुझ्यासारखा एखादा जरी पुरुष असेल, तर जो स्त्रियांची खरंच इज्जत करतो, त्यांना योग्य मार्गदर्शन करतो, तर तिला कशाचंच भय राहणार नाही. मग तो पुरुष तिचा नवरा असो, भाऊ असो, मित्र असो अथवा मुलगा असो. प्रत्येकाने आपली जबाबदारी चोख बजावली म्हणजे या समाजातील स्त्रियांवर अत्याचार होणार नाही, आणि मग स्त्री सुखाने जगू शकेल आणि अन्यायाविरुद्ध लढा पण लढू शकेल. मी जिवंतपणी जरी या नराधमांना धडा शिकवू शकले नसले तरी मी परत मरणानंतरही माझा सूड घेतला. तुझी शिकवण वाया नाही गेली. मी माझा न्याय मिळवला. तुला हेच सांगण्यासाठी आणि तुला शेवटचं बघणं हीच माझी इच्छा होती. आता ती पूर्ण झाली. तू जर आज मला भेटला नसतास तर माझा आत्मा असाच भटकत राहिला असता. पण आता माझी इच्छा पूर्ण झाली. आता मला मुक्ती मिळाली. असं म्हणून सावित्री हळूहळू आकाशात लुप्त झाली आणि दिसेनाशी झाली. सगळं वातावरण शांत झालं. गावावरचं संकट आता टळलं होतं. स्वच्छ हवा सगळीकडे वाहू लागली होती आणि अचानक प्रसन्नता जाणवू लागली. डोळ्यातील अश्रू पुसत विशाल म्हणाला, खरंच आज सावित्रीला न्याय मिळाला. समाप्त. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला जर माझ्या कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. धन्यवाद. पुढची कथा कोणती ऐकायला आवडेल हे नक्की कळवा. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. पुन्हा भेटूया अशीच नवीन कथा.